नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आजची मधली मोळ ही जरी आपण खूप तांत्रिक मुद्द्यावरती घेत असलो तरीसुद्धा यातनं भविष्यातले सगळे राजकीय पदर हे उलगडत जाणार असल्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या प्रेक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर कायदेशीर लढाई झालीच तर काय होऊ शकतं याचा जर अंदाज यावा असं वाटत असेल तर आजची मधली ओळ सेव्ह करून ठेवा। शक्य तेवढी आपल्या जवळच्या हितचिंतकांना पाठवा, कारण यातून हे जे 40 पान आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेचे ते मी पूर्ण वाचलेले आहेत। जितेंद्र आव्हाड हे थोड्या वेळापूर्वी असं म्हणाले की श्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे माहिती नाही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटना आहे, जी निवडणूक आयोगानं स्वीकारलेली आहे, तर त्या घटनेप्रमाणे अध्यक्षाला हे अमर्याद अधिकार आहेत, हे त्यांचे शब्द आहेत। आणि म्हणून जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालं की एकनाथ शिंदे यांनी तातडीनं अध्यक्ष बदलले नाहीत, ते दीर्घकाळ श्री उद्धव ठाकरे हेच आमचे नेते आहेत असं महाराष्ट्राला सांगत होते। त्यांनी पक्षावरती दावा केला, परंतु उद्धव ठाकरे हेच अध्यक्ष राहिले, नंतर त्यांनी स्वतःची निवड करून घेतली। ह्या ठिकाणी असं झालेलं नाही। श्री अजित पवार यांनी महाराष्ट्राला माहीत व्हायच्या आधीच स्वतःचीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करून घेतली। ती का करून घेतली आणि श्री शरद पवार हे जर त्यांचा पक्ष हा निवडणूक आयोगाने अधिकृत मानला तर आजही कसे सुप्रीमो आहेत किंवा वाईस वर्सा, म्हणजे श्री अजित पवार यांची निवड त्यांचाच पक्ष आहे असं जर निवडणूक आयोगाने गृहीत धरलं तर मग अध्यक्ष म्हणून श्री अजित पवार हे कसे सुप्रीमो आहेत ती ही घटना सांगते। ही 40च पानाची घटना आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसाधारणपणे भारतातल्या कुठल्याही राजकीय पक्षाची असतात तशीच ती ध्येय धोरण आहेत। भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या सगळ्या गोष्टी, सामाजिक सौहार्द, विज्ञानवादी दृष्टिकोन वगैरे, त्यांचा झेंडा आपल्याला माहितीच आहे, त्यांचं पक्ष चिन्ह आपल्याला माहिती आहे। त्यासोबतच त्यांनी आपल्या स्वतःच्या पक्षाची रचना करत असताना राष्ट्रीय कमिटी, त्याच्या खाली वर्किंग कमिटी, त्याच्यानंतर राज्य कमिटी, त्याच्या खाली केंद्रशासित वेगवेगळ्या राज्यांच्या कमिट्या, मग प्रदेश कमिटी ज्याचे श्री जयंत पाटील हे अध्यक्ष आहेत, मग जिल्हा कमिटी वगैरे। प्रत्येक ह्या कमिट्यांचे जे सदस्य आहेत ते किंवा कमिटी याची मुदत 3 वर्ष आहे, ज्याचा उल्लेख श्री अजित पवारांनी केला की जयंत पाटील हे जवळपास 5 वर्ष काहीतरी दिवस काहीतरी महिने हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या काळामध्येच कशी पक्षाची वाताहत झाली वगैरे ते सांगत होते। तो मुद्दा क्रमांक 1 तो इथे आहे की कुठलाही कमिटी सदस्य हा पुन्हा निवडून येत नाही तोपर्यंत 3च वर्ष ह्या ठिकाणी सदस्य राहू शकतो किंवा कमिटी अस्तित्वात राहू शकते। या पक्षाच्या पदामध्ये 33% महिलांसाठीचं आरक्षण आहे। आपल्याला जे बघायचं ते हे आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे जितेंद्र आव्हाड म्हणतात तसेच पॉवरफुल आहेत का? कारण निवडणूक आयोगाला जसं त्यांनी शिवसेनेबद्दल केलं की निवडणूक आयोगाला पक्षांतर्गत लोकशाही अपेक्षित आहे। मग ती म्हणूनच तर तुम्ही बघत असाल की दीर्घकाळ आपण सतत बघत होतो की किमान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरी सातत्यानं पक्ष पातळीवरच्या निवडणुका होत आहेत आणि श्री शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमुखी दिल्लीमध्ये निवड केली जाते आहे असं दाखवलं जात होतं। त्याचं कारण पण हे आहे की निवडणूक आयोगाला कुठल्याही राजकीय पक्षामध्ये लोकशाही असावी असं अपेक्षित आहे आणि या पक्षाचं जे मुख्यालय आहे तेही दिल्लीमध्ये आहे, कारण या पक्षाच्या नावामध्येच राष्ट्रीय पक्ष आहे। तर सर्वसाधारणपणे या पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड आहे ती निवड करण्याची एक प्रक्रिया आहे। त्याच्यासाठी तुम्हाला निवडणूक घेण्यासाठीची प्रक्रिया, बॅलेट बॉक्स, त्याच्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, मग तुम्ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरणं, कोणीतरी नॉमिनेशन परत नाही घेतलं तर मग प्रत्यक्षात निवडणूक होणं, अशा सगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात। पण आपल्याला जिथून सुरुवात करायची आहे ती अशी आहे की अध्यक्षाला अधिकार किती? द प्रेसिडेंट शाल प्रिसाइड ओव्हर द नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ द पार्टी हेल्ड आफ्टर हिज और हर इलेक्शन अँड ड्युरिंग हिज अँड हर टर्म ऑफ ऑफिस she shall exercise all the powers of the working committee when it is not in the session. वर्किंग कमिटी ह्या पक्षामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, ज्या कमिटीवरती सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली आणि महाराष्ट्रातले सर्व अधिकार त्यांना दिले, म्हणजे उमेदवारी ठरवण्यापासून आणि त्या वर्किंग कमिटीचे सदस्य झाल्या तेव्हापासून ह्या म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी जी आहे ती तिथेच आली पेटली म्हणून आपण थोडक्यात, आणि मग अजित पवारांनी जे काही करायचं ते केलं। इथे वर्किंग कमिटी फार महत्त्वाची आहे आणि मग प्रेसिडेंटला ते सगळे अधिकार आहेत जेव्हा वर्किंग कमिटी अस्तित्वात नसते। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी वर्किंग कमिटी काय, म्हणजे अध्यक्षाचे अधिकार जे जितेंद्र आव्हाड म्हणतायत तसे ते अमर्याद आहेत का? तर त्यांची एक निवड करण्याची प्रक्रिया आहे, त्या निवडीतून आलेल्या अध्यक्षाला पूर्ण अधिकार आहेत जर वर्किंग कमिटी फंक्शनमध्ये नसेल तर। पण वर्किंग कमिटी कोणाची बनते?
द वर्किंग कमिटी शॅल कन्सिस्ट ऑफ द प्रेसिडेंट ऑफ द पार्टी, ऑब्विसली श्री शरद पवार ह्या केसमध्ये, लीडर ऑफ द पार्टी इन पार्लमेंट अँड 23 अदर मेंबर्स, जे राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य आहेत आणि स्वतः अध्यक्ष आहेत ते, म्हणजे इथे या केसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, फौजिया खान, स्वतः शरद पवार आणि मग राज्यसभेवरती नॉमिनेट असलेली त्यांची मंडळी आणि जे लोकसभेतून निवडून आलेले अमोल कोल्हे वगैरे सहितचे सगळे लोक, ऑफ whom Parliament and 23 other members, of whom 12 members will be elected by the National Committee as per the rules prescribed by the Working Committee, and the rest shall be appointed by the President. अध्यक्षाला हे अधिकार आहेत की वर्किंग कमिटीने ज्यांना नियुक्त केलेलं आहे त्याशिवायचे काही मेंबर ते नियुक्त करू शकतात आणि तेच श्री शरद पवार यांनी केलेलं असावं. द प्रेसिडेंट शॅल अपॉइंट अ ट्रेझरर अँड वन ऑर मोर जनरल सेक्रेटरीज फ्रॉम अमॉंग द मेंबर्स ऑफ द वर्किंग कमिटी. द प्रेसिडेंट will have a power to appoint one or more secretaries, joint secretaries from the elected members of the National Committee. The joint secretary will discharge the duties as may be assigned to them by the President. Ordinary member of the working committee will be appointed from amongst the member of the National Committee, but in special cases, delegates who are not member in the National Committee may be appointed, provided, however, that a delegates to appoint shall ceases to be member of the working committee if she is not elected as member of the National Committee within 6 months of appointment. National Committee मध्ये असलेले वर्किंग कमिटीचे जे मेंबर आहेत ते नॅशनल कमिटी मधले काही सदस्य नियुक्त करू शकतात आणि अध्यक्षाला काही अधिकार आहेत की जे काही सदस्यांची नियुक्ती करू शकतात. The working committee shall be highest executive authority of the party and shall have the power to carry out the policies and the programs laid down by the party and by the National Committee and shall be responsible to the National Committee. It shall be the final authority in all matters regarding interpretation and the application of the provision of the Constitution. ह्या केसमध्ये अध्यक्ष हे श्री शरद पवार आहेत. म्हणजे आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्झिस्टिंग असलेल्या घटनेबद्दल आपण बोलतोय. पक्ष कोणाचा, त्या पक्षावरती श्री अजित पवारांनी दावा केलेला आणि ते स्वतःच अध्यक्ष आहेत असं म्हणतायत. ते का म्हणतायत त्याचं उत्तर इथे आहे. एक वर्किंग कमिटी आहे, तिला पूर्ण पॉवर आहेत. त्या वर्किंग कमिटीमध्ये अध्यक्ष हेच त्या वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये मग श्री सुप्रिया सुळे आणि श्री सुनील तटकरे आणि तत्सम ही मंडळी होती कालपर्यंत. द वर्किंग कमिटी शॅल प्लेस बिफोर एव्हरी मीटिंग ऑफ द नॅशनल कमिटी अ रिपोर्ट ऑफ द प्रोसिडिंग ऑफ द प्रिव्हियस मीटिंग ऑफ द NC and also the agenda of business for the meetings and shall allot time for the non-official resolution of which due notice may have been given by the member of the National Committee in accordance with the rules prescribed by that behalf. The working committee may appoint subject below one or more auditors or inspectors or so and so forth. तर वर्किंग कमिटीचं एकूण स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आल्यानंतर वर्किंग कमिटीचे अधिकार काय ते फार महत्त्वाचे आहेत. वर्किंग कमिटी पान क्रमांक 21 वरती ते अधिकार दिलेले आहेत. द वर्किंग कमिटी शॅल हॅव द पॉवर to frame rules for the proper working of the organization. Such rules shall as early as possible be placed for the consideration of the National Committee. National Committee ला वर्किंग कमिटीने कळवायचं आहे, ज्याच्या अध्यक्ष नॅशनल कमिटीचे अध्यक्ष हे अध्यक्ष आहेत. To issue instructions not inconsistent with the Constitution and frames rules in all matters not otherwise provided for. The to superintend, direct, control all state committees, union territories and subordinate committees as well as the reception committees. इथे वर्किंग कमिटीची इतके पॉवर आहेत की या वर्किंग कमिटी ह्या सगळ्या देशभरातल्या त्यांच्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरवरती मॉनिटर करतील. Thus in special case to relax application of the provisions under एक स्पेशल पॉवर पण आहे. The working committee shall have the account of the National Committee audited annually by the author. The working committee shall fix the date of which the formation of the subordinate and district committee. The working committee shall constitute a trust of holding immovable properties belonging to National Committee. आता इथे पण पुढे वाद होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभावित ज्या काही कॉन्फ्लिक्टमध्ये हे कॉन्फ्लिक्ट येईल की मुंबईतली आपण नेहमीची त्यांची जी ऑफिसेस बघतो किंवा अशी स्थळं, मला कुठेही काही इंडिकेट करायचं नाही आहे, पण त्याच्यासाठी जर वेगळे ट्रस्ट केले असतील तर ते ट्रस्ट करण्याचे अधिकार कोणाला आहेत? The working committee shall constitute a trust for holding immobile properties belonging to National Committee. The board of trustees of the said trust shall be appointed by the working committee and shall comprise of the less than 5 and not more than 9 trustees including the chairman and other ex officio trustees. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी
त्यांच्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी असलेले जे काही कार्यालय असतील त्याच्यासाठी एक स्वतंत्र वर्किंग ट्रस्ट ते स्थापन करू शकतात. पण त्या ट्रस्टचे मेंबर कोण असावेत हे कोण ठरवेल? तर वर्किंग कमिटी ठरवेल. वर्किंग कमिटीमध्ये कोण आहेत? अध्यक्ष पण आहेत. आणि तसंच नॅशनल कमिटी जी आहे त्या नॅशनल कमिटीला वर्किंग कमिटी रिपोर्ट करेल, तिथे पण अध्यक्ष आहेत. टू मीट एनी स्पेशल सिच्युएशन the working committee shall have the power to take such action in the interest of the party as it may be deemed fit, provided however that if any action is taken which is beyond the power of the working committee is defined in the constitution, it shall be submitted as early as possible to national committee to ratification but not later than 6 months. जर वर्किंग कमिटीच्या कॅपॅसिटीमध्ये एखादी गोष्ट घडत नसेल पण ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेप्रमाणे होत नसेल तर हे अधिकार कोणाला आहेत? नॅशनल कमिटीला. आणि नॅशनल कमिटीचे प्रेसिडेंट कोण आहेत? जे आत्ताचे अध्यक्ष आहेत ते. आर्टिकल बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण फार तपशिलानं बघायची काही गरज नाही. पान क्रमांक 27 वरती मला फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटली. त्याच्यावरती आहे डिसिप्लिन, ज्याच्याबद्दल आता एकमेकांच्या विरोधामध्ये कारवाया झालेल्या आहेत. कोणी कोणाच्या कॅपॅसिटीमध्ये केलंय? तर श्री अजित पवार यांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाने पूर्वी आपल्याला जे उपाध्यक्ष नियुक्त केलं होतं त्या अधिकारामध्ये यांनी इतरांना डिस्क्वालिफाय केलं आणि यांनी इतरांना म्हणजे काल वर्किंग कमिटीची जी मिटिंग झाली त्या मिटिंग नंतर मग अजित पवार आणि इतर सर्व मंडळींना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवलेला. पण हे कशाच्या आधारावरती? आर्टिकल 32 राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आहे त्याच्यामध्ये for the purpose of maintaining discipline amongst the party members and among party committee, a central discipline committee shall be appointed by the working committee at the national level and discipline committee at state level and union territory level by the executive committee of the party in the state and union territory respectively. वर्किंग कमिटी ही डिसिप्लिनरी कमिटीची नियुक्ती करेल जे त्यांनी काल केलं. सुपरविजन और डिसमिसल ऑफ द पार्टी कमिटी ओव्हर अँड अबव द डिसिप्लिनरी प्रोसिडिंग अगेन्स्ट द इंडिव्हिज्युअल इन्वॉल्व शॅल बी पनिशमेंट इम्पोज ऑन पार्टी कमिटी इन्वॉल्व इन अँटी पार्टी ऍक्टिव्हिटीज. हा अधिकार त्यांना होता जो काल त्यांनी वापरला. rules relating to disciplinary committee shall be formed by the working committee. वर्किंग कमिटीनीच डिसिप्लिन कमिटीचे जे सगळे रूल्स आहेत ते बनवायचे. त्याच्यामध्ये कोण आहे? तर त्याच्यामध्ये अध्यक्ष पण आहेत आणि तीच वर्किंग कमिटी हे नॅशनल कमिटीला रिपोर्ट करते, त्याच्यामध्ये पण अध्यक्ष आहेत. सेन्सॉर वगैरे वगैरे. आणि मग पृष्ठ क्रमांक 31 वरती मला आणखीन एक इंटरेस्टिंग त्यातला भाग वाटला की जो तुम्हाला सांगायला पाहिजे. चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन. कारण याच्यामध्ये खूप ही चर्चा सुरू झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही बदल केले. कारण सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची जी नियुक्ती झाली ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये पूर्वी असलेल्या फ्रेममध्ये झालेली नाही आहे. दोन उपाध्यक्ष नेमणं म्हणजे कार्यकारी अध्यक्ष नेमणं, त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्याची जबाबदारी देणं. तर याच्यामध्ये 31 क्रमांकामध्ये चेंजेस इन द कॉन्स्टिट्यूशन. The constitution can be amended, altered or added to only by the national convention of the party. The NC shall however have the authority except in regard to article 2. म्हणजे त्याचे जे ऑब्जेक्ट पक्षाचे ते सोडता बाकी सगळं बदलता येऊ शकतं. Have the authority except in the regard of article 2 to amend, alter or add to the constitution when the national convention is not in the session if so desired by the working committee, provided that no such addition, alteration or amendment shall be made by the national committee except by a majority of 2/3 of the members present and voting at a meeting held specially for this purpose after due notice of the proposed changes have been given to each member at least 1 month prior to the date of such meeting. The changes made by the national committee shall be placed before the next national convention for the ratification, but they may come into the operational even before ratification from such a date as may be prescribed by the national committee. चेंज कोण करू शकतं? तर नॅशनल कमिटी करू शकते. आणि आता मला तो आकडा तुम्हाला सांगायचा. मग अशी जितेंद्र आव्हाड म्हणाले की राष्ट्रीय पातळीवरचे जवळपास 85% लोक हे आमच्या बरोबर आहेत आणि मग कमिटीमध्ये पण जवळपास 95-90% लोकांचा आम्हाला पाठिंबा. आणि ही शक्यता अधिक आहे कारण श्री शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं पक्षाची रचना केली आहे तर हा पक्ष हा प्रादेशिक पक्ष असून सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती या पक्षाची नोंदणी असणं, त्या पक्षाचं ऑफिस दिल्लीमध्ये असणं, त्याची एक राष्ट्रीय कार्यकारिणी असणं आणि त्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडे सर्वाधिकार असणं. गेल्या 25 वर्षामध्ये श्री शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद का सोडलेलं नाही? कधीही या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी इतर कोणीही मनुष्य का आला नाही? त्याचं उत्तर इथे आहे. Shri Sharad Pawar, as a president of Nationalist Congress Party, holds every rights to rule, regulate, observe, amend,
ऑफ हिज ओन पॉलिटिकल पार्टी. कारण त्यांनी ज्या पद्धतीची रचना केलेली आहे त्याच्यामध्ये अर्थात लोकशाही पद्धतीनेच ते केलेलं आहे. सगळे राष्ट्रीय पातळीवरचे लोक आहेत. आता श्री अजित पवार यांचा ह्या राष्ट्रीय पातळीवरच्या लोकांबरोबरचा से किती, ते किती लोकांना आपल्याकडे घेऊ शकतात. कारण फक्त राज्य पातळीवरच्या लोकांचा पाठिंबा असून चालणार नाही असं या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे दिसतंय. डिझोल्युशन ऑफ द पार्टी ऑर मर्जर ऑफ द पार्टी विथ एनी अदर पार्टी, हे पण महत्वाचं आहे. जर या पक्षातल्या काही लोकांना वाटलं की ही पार्टीच बरखास्त करायची किंवा इतर काही पक्षामध्ये जायचं तर काय होईल. द पार्टी कॅन बी डिझॉल्व ऑर मर्ज्ड with any other party only if the decision to do so is taken by the meeting of the national committee of the party specially called for the purpose provided that. जर पार्टीमध्ये काही बदल करायचा असेल, दुसऱ्या कुठल्या पक्षात विलीन व्हायचं असेल तर ते कोण ठरवेल, तर नॅशनल कमिटीज ठरवेल. द नॅशनल कमिटी इज कॉल्ड बाय द प्रेसिडेंट हिमसेल्फ और बाय एनी जनरल सेक्रेटरी स्पेशली ऑथराइज्ड बाय हिम फॉर कन्व्हेनिंग द मीटिंग. पक्षामध्ये काहीही बदल करायचा असेल धोरणात्मक, म्हणजे या पक्षात जायचं किंवा हे फक्त नॅशनल कमिटी करेल. ते कोण सांगेल तर अध्यक्ष सांगतील किंवा जनरल सेक्रेटरी सांगतील. पण कोण जनरल सेक्रेटरी, जे अध्यक्षाने अपॉइंट केलेले आहेत. 1 month's clear notice of the meeting with the specific agenda of dissolution of the party or merger of the party with any other party is given to all the members of the national committee, so and so forth. थांबूया आपण इथे. मला वाटतं की पुरेशी तुम्हाला कल्पना आलेली असेल. खूप तांत्रिक मुद्दे आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत. कारण हेच मुद्दे शेवटी जर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं तर तिथपर्यंत जाणार आहेत. जे समाजवादी पक्षाबद्दल झालंय, जे शिवसेनेबद्दल झालंय, तसं होण्याची शक्यता ही अधिक आहे. पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय म्हणून असलेली जी नोंदणी आहे ना, ती अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. श्री अजित पवार यांच्यासाठी हे बॅटल सोपं नाही, हे आता दिसतं आहे. पण अर्थात ज्या पद्धतीनं आर्ग्युमेंट केल्या जातात, ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या तपास यंत्रणेबरोबरच कॉन्स्टिट्युशनली फ्रेम असलेल्या स्ट्रक्चरमधल्या यंत्रणेबद्दल जी मतं व्यक्त होतात ती पाहता एनिथिंग कॅन पॉसिबल. थांबूया आपण इथे. आमचा प्रयत्न आहे की महत्त्वाची गोष्ट महाराष्ट्रासमोर मांडावी. हे करत असताना काही मुद्दे सुटू शकतात, कारण आम्ही काही फार जो परिपूर्ण अभ्यास करण्याचा प्रयत्न असतो तो करत असतो, तरीही काही भाग सुटू शकतात. त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर काही महत्त्वाचे मुद्दे राहिलेत असं वाटत असेल तर ते जरूर पोस्ट करा. माझे आणि एबीपी माझाचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करायला लागा. तुमच्या महत्त्वाच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्या आम्ही तिथे नोंद घेत असतो. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.